वंश न्यूज, दलित पीडित व शोषित जनतेचा खणखणीत आवाज। नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयातील कर्तव्यदक्ष पारदर्शी प्रशासकीय कारभार करणाऱ्या विभागीय सह आयुक्त संघमित्रा ढोके मॅडम यांचा काल 31 जुलै 2025 रोजी सेवानिवृत्तीचा कार्यक्रम पार पडला। त्यांच्या सेवानिवृत्ती प्रसंगी विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिद्री यांचे सह अधिकारी कर्मचारी यांनी संघमित्रा ढोके मॅडम यांना पुष्पगुच्छ व विविध भेटवस्तू देऊन त्यांचा सेवानिवृत्तीचा सन्मान करीत निरोप समारंभ पार पाडला। त्यांना सामाजिक व राजकीय जीवनामध्ये यश मिळावे व निरोगी आरोग्याच्या मंगल कामना सर्वांनी व्यक्त केल्या। या प्रसंगी वंश न्यूज चॅनलचे मुख्य संपादक श्री सुनील साळवे यांनी कार्यालयातील सहकारी अधिकारी व विभागीय सह आयुक्त संघमित्रा ढोके मॅडम यांच्याशी खास बातचीत केली। प्रशासकीय अधिकारी मी आता बहादुरामध्ये आलो आणि सेवा सल्लागार विभागीय आयुक्त संघमित्रा ढोके मॅडम आज सह आयुक्त पदावर आज सेवानिवृत्त होत आहे। काय तुम्हाला वाटतं? मी मागील 6 वर्षापासून मॅडमच्या अंडर काम करतोय आणि इथे काम करताना एका अधिकाऱ्याच्या हाताखाली नाही, एका फॅमिलीमध्ये मी काम करतोय असं माझा अनुभव होता। आणि त्याच्यामुळे आम्ही कधीही जास्त वेळेचं बंधन न पाळता शनिवार रविवार रात्री 11-11 वाजेपर्यंत सुद्धा काम केलेलं आहे। पण कधीही असं वाटलं नाही की आपण ओव्हर करतोय किंवा काहीतरी वेगळं करतोय। का घरात जसे आपण राहून काम करतो फॅमिलीमध्ये तशा प्रकारचं मॅडमचं इथलं कामकाज होतं। मी काय इव्हन 6 जिल्ह्यातला कोणताही अधिकारी कर्मचारी तुम्हाला हीच गोष्ट म्हणेल की मॅडमच्या हाताखाली काम करताना त्याला एक प्रकारची जशी ममता भेटते की वा मी जे करत आहे याला कोणीतरी प्रोटेक्शन करणार आहे, त्यानुसार प्रत्येक जण एकदम फ्रीली काम करतो। महाराष्ट्र शासनाने सेवानिवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांना परत त्यांच्या प्रशासकीय कामाचा जो अनुभव दांडगा जो अनुभव असतो त्या अनुभवाचा प्रशासन चालवण्याकरता उपयोग व्हावा म्हणून रिटायर झालेल्या अधिकाऱ्यांना परत सेवेमध्ये घेतलं जाते। तुम्हाला असं वाटते का ढोके मॅडमना परत प्रशासकीय सेवेमध्ये परत एकदा त्याच पदावर काही कालावधीसाठी घेण्यात यावं? बिलकुल 100% मला पूर्णपणे असं वाटते की मॅडमला पुन्हा इथे आणलं तर अजून कामकाजाची गतिमानता निर्माण झालेली आहे, ती कंटिन्यू राहील, इनफॅक्ट ती पुढे वाढेल सुद्धा। मॅडम त्याच्यावर कदाचित वेगळं मत असेल, पण माझं मत असं आहे की मॅडम सारखे अधिकारी खूप कमी आहे आणि असे अधिकारी शासनाने न सोडता त्यांना पुन्हा नियुक्ती द्यावी। माझं नाव देवाजी विठ्ठल सडमे, मी प्रभारी अधीक्षक आहे नगर परिषद प्रशासन शाखेमध्ये। मी गेल्या 1-1.5 वर्षापासून मॅडमच्या अंडरमध्ये इथे काम करत आहे प्रतिनियुक्तीवर असल्याने। मॅडमच्या हाताखाली काम करणं एक म्हणजे मला शब्दाने सांगता येणार नाही, इतक्या चांगल्या प्रतीचं त्यांचं प्रशासन साचेबद्ध पद्धतीने आणि नियोजनबद्ध पद्धतीने काही शिकण्यासारखं आहे। शिकण्यासारखं म्हणजे आमच्या आयुष्यात मॅडमकडनं जे शिकलो ते आमच्या रिटायरमेंट पर्यंत आणि पुढच्या रिटायरमेंट नंतर सुद्धा ते आमच्या जीवनात उपयोगी येणार आहे, हे मी इथे आवर्जून सांगेन। कसा वाटला ढोके मॅडमचा कारभार? कारभार तर एकदम प्रशासकीय सेवेत असावा तसाच वाटला। आणि प्रशासकीय जे आपले सहकर्मी आहेत, अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत, त्यांच्यासोबत त्यांचा व्यवहार कसा राहिला? व्यवहारही चांगलाच आहे। आम्हाला आमच्या घरी हो असंच वाटलं आणि आम्हाला माहेरच आहे असं वाटलं मॅडममुळे। आणि प्रशासकीय सेवेत असे अधिकारी असावे असंच आम्हाला वाटते। माझं नाव अरुणा सातपुडके। संघमित्रा ढोके मॅडम सह आयुक्त पदावरनं आज सेवानिवृत्त होत आहे, काय सांगणार आपण? संघमित्रा ढोके मॅडमला आम्ही आता 4-5 वर्षापासून ओळखतो। इथे मी 2020 पासून कार्यरत आहे, तेव्हापासून मॅडम सुद्धा इथे आहेत। संघमित्रा ढोके मॅडम विषयी बोलायचं म्हणजे मॅडम अतिशय समजूतदार, कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन चालणाऱ्या आणि असामान्य असं व्यक्तिमत्व आहे। सर्वसामान्य व्यक्तीसारखं त्यांचं वागणं बोलणं नसून म्हणजे असामान्य व्यक्ती जसं आपलं कार्य करत असताना असामान्य कार्य करतं तशा पद्धतीचं व्यक्तिमत्व आहे मॅडमचं। आज त्यांना सेवानिवृत्ती प्रसंगी आपण कशा शुभेच्छा देणार? संघमित्रा मॅडम म्हणजे अतिशय उत्साहाचा झरा असं म्हणता येईल। तसंच म्हणजे आता सुद्धा आपण बघतोय की असं वाटत नाही मॅडमकडे बघून की मॅडम आज रिटायर्ड आहेत, म्हणजे त्यामुळे मी त्यांना पुढील आयुष्यासाठी जसं मॅडमनी आता कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतली आहे तर पुढील त्यांच्या
कॉलेजच्या आयुष्यासाठी, त्यांच्या प्रगतीसाठी आणि त्याचप्रमाणे मॅडम पुढे कार्यरत राहणार आहेत आणि राजकारणात सुद्धा जाणार आहेत, तर त्यासाठी त्यांच्या पुढील आयुष्यासाठी आणि त्यांच्या निरोगी, निरामय आणि भरभराटीसाठी मी शुभेच्छा देते. नमस्कार, मी संतोष मुलकलवार, स्थापत्य अभियंता, विभागीय सहाय्युक्त कार्यालय, नगरपालिका. आम्ही आतापर्यंत नगरपालिका स्तरावरती कामकाज केलं आणि वरिष्ठ कार्यालय म्हणून इथे आम्ही जेव्हा आलो तेव्हा आमच्या आदरणीय संघमित्रा ढोके मॅडम यांच्या संपर्कात आम्हाला वरिष्ठ कार्यालयाचे सर्व प्रोटोकॉल्स, एकंदरीत कामकाजाची पद्धत, आपल्या हातून होणाऱ्या चुका, प्रशासकीय बाबीमधली जी गतिमानता कशी आणायची हे त्यांच्यापासून आम्ही पुरेपूर शिकलो. आणि एखादं काम आपलं समजून सामाजिक जाणीवेच्या भावनेतून कसं काम करायचं, ते काम पूर्णत्वास कसं न्यायचं, हे मॅडमनी सर्वतोपरी आमच्या मागे उभं राहून आम्हाला मार्गदर्शन करून आम्हाला आता प्रशासकीय अधिकारी म्हणून तर त्यांनी प्रशासनावर छाप सोडलेलीच आहे, पण एक चांगलं समाजकारणी, समाजासाठी चांगलं काहीतरी करावं, असं काही अनुभव त्यांच्याकडनं आलाय का? असे अनुभव आम्हाला रोजच यायचे. कारण साधारणपणे विभागीय आयुक्त कार्यालयाकडे ज्या तक्रारी येतात नगरपालिका स्तरावरच्या, नगरपालिका प्रशासनाच्या, त्याच्यामध्ये काही लोक दुर्लक्षित राहून जातात, त्यांच्या तक्रारीला वाचा फुटत नाही. असं मॅडमच्या लक्षात दुरान्वयाने कुठून माहीत पडलं की मॅडम स्वतःहून त्याच्यात उडी मारून, त्याला बोलवून, इन्व्हॉल्वमेंट घेऊन, इंटरॅक्शन घेऊन त्याचे पूर्णपणे समाधान होईल या पद्धतीने त्याला पाठपुरावा करायचा आणि त्याला देखील पूर्ण समाधान व्हायचं किंवा आपण योग्य माणसाजवळ गेलो आणि आपल्या तक्रारीचं पूर्णपणे निरसन झालेलं आहे. त्याच्यामुळे ती सामाजिक जाणीवेची भावना ही मॅडमच्या पदोपदी चालताना बोलताना ती नेहमीच आम्ही अनुभवली आहे. माझं नाव ममता जाते. खूप छान आणि म्हणजे शिस्तबद्ध होता त्यांचा प्रशासनाचा. आज त्या सेवानिवृत्त होत आहे, काय वाटतं, तुमच्या काय भावना आहे? त्यांच्यासोबत खूप वर्ष काम केलेलं आहे. कुठेतरी अशी पोकळी जाणवते, सांगता नाही ना, पण वाटते कुठेतरी वाईट वाटते. नागपूरच्या विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये सह आयुक्त म्हणून आजच्या दिवशी नागपूर जिल्ह्यातील एक दबंग प्रशासकीय अधिकारी, ज्याचा निष्पक्ष कारभाराचा दबाव होता, अशा संघमित्रा ढोके, ज्यांचं समाजकारणामध्ये हे चांगलं नाव आहे, त्या आजच्या दिवशी सह आयुक्त पदावरनं आज सेवानिवृत्त होत आहेत. आज त्यांच्या या सेवानिवृत्तीच्या प्रसंगी काय भावना आहेत आज आपण जाणून घेणार आहोत वंश न्यूज चॅनलच्या माध्यमातून. मॅडम, आज आपण सेवानिवृत्त होत आहात, आपल्याला वंश न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपल्याला शुभेच्छा. आपण काय सांगाल या प्रसंगी, आपल्या काय भावना आहेत? सर्वप्रथम वंश न्यूज चॅनलला माझ्या खूप खूप शुभेच्छा. मी जरी आज शासकीय सेवेमधून सेवानिवृत्त होत असली तरी हे संपूर्ण आकाश आहे. ही संपूर्ण आकाश माझ्यासाठी आज एक खुलं झालं आहे. मला कुठलाही महाराष्ट्र नागरी सेवा नियम, कुठलाही दुसरा नियम आता उद्यापासून लागू होणार नाही. त्यामुळे मी यानंतर मला जी काही कामं करता आली नाही, जी समाजासाठी करता आली नाही, ती मला यापुढे करायची आहे. आणि हे काम करत असताना माणूस हा माझा केंद्रबिंदू असेल. विशेषतः युवक हा माझा केंद्रबिंदू. युवकांच्या हातांना काम कसं मिळेल, त्यांना कौशल्यपूर्ण एज्युकेशन जे आपण म्हणतो, कुशल एज्युकेशन, स्किलफुल एज्युकेशन कसं मिळेल याकडे सुद्धा माझं लक्ष असेल. म्हणजे मी त्यावर म्हणजे काम करण्याचं ठरवलं आहे. त्याशिवाय महिला वर्गांवर काम करण्याचं ठरवलं आहे. आणि मी स्वतः एक दिव्यांग अधिकारी आहे, म्हणून दिव्यांगासाठी सुद्धा यापुढे मी काम करण्याचं ठरवलं आहे. त्यामुळे आजच्या या सेवानिवृत्ती प्रसंगी मला खूप असं म्हणजे एकदम आकाश, स्काय हॅज नो लिमिट अशासारखं मला झालं आहे. धन्यवाद. नगर परिषद, नगरपंचायत प्रशासनाचा एक चांगला कारभार, उत्कृष्ट कारभार आपल्या माध्यमातून जनतेनं बघितलेला आहे. नगरपंचायत, नगर परिषदेमध्ये आपण सीओच्या भूमिकेमध्ये सुद्धा राहिल्या आणि आज विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये सहायुक्त पदावर पोहोचल्याच्या नंतर आपल्याला दिव्यांग प्रवर्गातून आपल्याला कुठेतरी म्हणजे पदोन्नती भेटायला पाहिजे होती, एक खंत होती तुमच्या मनामध्ये, तर काय सांगणार आपण? तो जो दिव्यांग कर्मचारी आणि दिव्यांग अधिकाऱ्यांना पदोन्नती मिळणे यासाठी 2021ला पहिल्यांदा शासन निर्णय निघाला आणि त्यामध्ये काही कारणास्तव मला थोडं डावललं गेलं. पण जेव्हा मी ही सरकारच्या निदर्शनास आणून दिलं की मला अशा पद्धतीने डावलण्यात आलं, तर सरकारनं त्यासाठी म्हणजे थोडं सुरुवात केली. पण ती जी सुरुवात होती ती सुरुवात थोडी खूप मंद गतीची होती. आणि 11 जुलैपासनं जवळपास आज 31 तारखेपर्यंत म्हणजे जवळपास हा 15 ते 20 दिवसाचा कालावधी सरकारने घेतला आणि आज शेवटच्या दिवशी तुम्हाला सेवानिवृत्तीच्या दिवशी तुम्हाला पदोन्नती देण्यात आलेली आहे. तर कुठेतरी सरकारकडनंही कुठेतरी दुजाभाव झालेला आहे, अन्याय झालाय तुमच्यावर, असं वाटते का?
नाही, याला मी अन्याय म्हणणार नाही, कारण एका अधिकाऱ्याला प्रमोशन देताना विविध चाकोरीतून जावं लागते, विविध समित्या असतात. सुरुवातीला उपसमिती होती, नंतर उच्चस्तरीय समिती होती, त्यानंतर आम्ही राजपत्रित अधिकारी त्यांचे असं म्हणजे एका चाकोरीच्या म्हणजे एकदम थोड्या वेळेमध्ये प्रमोशन देणं, त्यासाठी अशा वेगवेगळ्या समितीला जाणे, वेगवेगळ्या उच्च लेवलला स्वाक्षऱ्या घेणे, ही याच्यासाठी जो क्लिष्ट जो म्हणजे कमी कालावधी मला माझ्याजवळ होता आणि ह्या वेगवेगळ्या समित्या होत्या, कारण अधिसंख्य पद निर्माण करणे होतं. जर रेग्युलर पद असतं, रेग्युलर पदोन्नती असती माझी, तर कदाचित ती सरकारला खूप शक्य झाली असती. पण सुरुवातीला अधिसंख्य पद निर्माण करणे, अधिसंख्य पद निर्माण करण्यासाठी हाय पॉवर कमिटीकडे जाणे, मग हाय पॉवर कमिटीची मोठी अधिकारी असतात, ती आपल्या वेगवेगळ्या कामामध्ये व्यस्त असतात. मध्ये अधिवेशन झालं, अधिवेशनामध्ये व्यस्त होते, त्यामुळे त्या व्यस्ततेमुळे मला पदोन्नती देताना विलंब झाला. परंतु त्यांनी मला शेवटचा दिवस का असेना, एवढा कमी वेळ होता तरी त्यांनी मला आज पदोन्नती दिली आहे. त्यामुळे मी सरकारचे नगरपंचायत नगर प्रशासनामध्ये आपण कारभार करत असताना, एक मुख्याधिकारी असताना आपल्यावर काही प्रकारे राजकारणी लोकांकडनं दबाव आला होता आणि तरी सुद्धा आपण दबावाला न जुमानता कुठेतरी एक निष्पक्ष आणि दबंग म्हणजे प्रशासकीय अधिकारी म्हणून आपण भूमिका वठवलेली आहे. काय सांगणार आपण? सर, ज्या वेळेस आम्ही विद्यार्थी होतो आणि स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायचा जेव्हा आम्ही ठरवलं आणि ऑफिसर बनण्याचे स्वप्न बघितले, तेव्हा आम्ही ठरवलं होतं की जेव्हा आम्ही ऑफिसर बनू तेव्हा ही जनतेची सेवा करू. आणि नोकरीच्या काळामध्ये जनतेची सेवा, जनता, माणूस हा मी केंद्रबिंदू ठेवला होता. त्यामुळे मला कधी म्हणजे राजकारणाचा दबाव आला असेल किंवा अनेक पद्धतीने दबाव आला, तर दबावाला मी यासाठी जुमानले नाही की माझं उद्दिष्ट ठरलेलं होतं, माझी काम करण्याची कार्यपद्धती ठरली होती. कुठेही प्रामाणिकता सोडायची नाही, कुठेही सत्याची बाजू सोडायची नाही, कुठेही चुकीचं काम करायचं नाही, ही माझी धोरणं होती, जी माझी आणि शासकीय नियम होते. त्या नियमाच्या चाकोरीच्या बाहेर जायचं नाही मी ठरवलं होतं. त्यामुळे मला जरी त्रास झाला असेल तरी मी तो शासकीय नियमामध्ये, शासन निर्णय आणि माझ्या ज्या काम करण्याच्या पद्धतीमध्ये मी पुढे जात राहिली आणि मी माझा कालावधी हा शासकीय नियमाप्रमाणे सुरू ठेवला. महाराष्ट्र शासनाच्या तर्फे नगरपंचायत आणि नगर परिषदेला आपण उत्कृष्ट नगर परिषद नगरपंचायत म्हणून आपण पुरस्कार मिळविले आणि ग्राम स्वच्छतेमध्ये सुद्धा आपली एक चांगली भूमिका जनतेनं सुद्धा बघितली. ग्राम स्वच्छता कशी असली पाहिजे, वेगवेगळे उपक्रम तुमच्या माध्यमातून राबवण्यात आले, तुम्हाला वेगवेगळे पुरस्कार सुद्धा मिळाले. तरी आता अशा एका चांगल्या अधिकाऱ्याला सेवानिवृत्त झाल्याच्या नंतरही, रिटायर नंतरही कुठेतरी प्रशासकीय सेवेमध्ये सामावून घ्यावं असं तुम्हाला वाटते का? नाही सर, कारण की कसं आहे, मी जेव्हा युवकांसाठी काम करायचं म्हटलं, युवकांच्या हाताला रोजगार मिळाला पाहिजे हे जेव्हा मी म्हटलं, एकीकडे युवकांची फळी भारतामध्ये नव्हे महाराष्ट्रात गावागावामध्ये आहे, ते रोजगाराच्या शोधात आहे, त्यांना आपण रोजगार मिळवून देऊ शकत नाही. अशा वेळी माझ्यासारख्या शासकीय मोठ्या पदावर असणाऱ्या अधिकाऱ्यांनी अजून त्या शासकीय सेवेमध्ये घुटमळून राहणं हे मला उचित वाटत नाही. कारण ती जी काही सेवा असेल ती युवकांना मिळाली पाहिजे. आमच्यासारख्या सेवानिवृत्त झालेल्या अधिकाऱ्याला ती सरकारने देऊ पण नाही असं माझं म्हणणं आहे. तर ह्या आहेत संघमित्रा ढोके, ज्यांनी आताच सेवानिवृत्त झाल्यानंतर पॉझिटिव्ह चॅनलवर आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहे. सेवानिवृत्तीच्या नंतर त्यांचं हे जीवन युवकांच्या कल्याणासाठी, युवकांना स्वयंरोजगार कसा निर्माण झाला पाहिजे, युवकांच्या हातांना कसा रोजगार मिळाला पाहिजे, युवकांना नोकरीसाठी कशा पद्धतीनं त्यांनी काम केलं पाहिजे नोकरी मिळवण्यासाठी, असे वेगवेगळे उपक्रम त्यांच्या माध्यमातून भविष्यामध्ये युवकांसाठी त्या राबवणार असं या ठिकाणी आपल्या चॅनलच्या माध्यमातून जे सेवानिवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांना परत एकदा रिटायर नंतर त्यांना सेवेमध्ये 2-3-4 वर्षासाठी सेवेमध्ये सामावून घेतलं जाते. तशाच पद्धतीने कुठेतरी संघमित्रा ढोके सारख्या एका चांगल्या अधिकाऱ्याला परत एकदा सेवानिवृत्तीनंतर काम करण्याची संधी मिळायलाच पाहिजे. तोपर्यंत आपण बघत राहा पॉझिटिव्ह चॅनल. मी सुनील साळवे, मुख्य संपादक पॉझिटिव्ह थेट नागपूर परिसरात. व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा.